या खेळता येतील, त्यासाठी आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये स्वतः आयोजकांची देखील मॅच असणार आहे असं नाहीये. चला टॉस जिंकला होता तो खऱ्या अर्थानं सौद 11 टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला वकार्स 11 या टीमला. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज दाखल झालेत. आपण पाहताय दामत प्रीमियर लीग 2025 चला स्पीडअप करा, आता जास्त वेळ घेऊ नका. 3 ओव्हरची मॅच त्यासाठीच केली की आपल्याला 2 मॅच इथून एक्स्ट्राच्या खेळवायच्या आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करतो की जेवढ्या मॅचेस आज कव्हर होतील तेवढ्या मॅच खऱ्या अर्थानं उद्याच्या दिवसामध्ये कमी असतील. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला जास्त ओव्हरच्या मॅचेस देखील खेळायला मिळतील. आणि त्या मॅचेस कोणत्या असतील त्या तुम्हाला सांगतो की त्या नॉकआउटच्या आणि त्यानंतर फायनलच्या. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की उद्या पुनश्च एकदा ज्या लीग स्टेजच्या मॅचेस आहेत त्या मात्र 3च ओव्हरच्या असतील. चला मॅचला सुरुवात होतीये. स्ट्रायकिंग एंडवरती आसिफ आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज समी. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. पहिला बॉल. हो चांगला बॉल. कॅटरचा वापर केलाय. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते आणि इथून जर पाहिलं गेलं तर नक्की पंच सांगतायत यस यस. पंच ऑफिशियल डिसिजन काय तुमचा? ऑफिशियल थोडंसं डिस्कशन होईल आणि त्याच्यानंतर डिसिजन येईल. कारण की एजसाठी आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नाही आहे. अल्ट्रा एज देखील नाही आपल्याकडे. ते समजणारच नाही की एज लागले की नाही. मग ते ऑफिशियल जे पंच आहेत आतमध्ये इनफिल्ड त्यांचा डिसिजन असतो त्या ठिकाणी फायनल केला जाईल. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं फेस करत असताना फलंदाज बाद झालाय. आसिफ आपण पाहताय. इथून जर पाहायला गेलं तरी महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्यांची विकेट फार महत्त्वाची होती.
चला मॅच चालू करा सर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय रियान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट्स आली आपण पाहताय. आसिफ बाद झाले. आसिफ यांच्या गोलंदाजीवरती लेफ्ट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात, ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाज आहेत. लेफ्ट हँड स्विमर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. चांगला टर्न त्यांच्याकडे आणि ते गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सेकंड बॉल. हो यावेळी देखील चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात इट्स अ वाईट. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि तिथे मात्र हा वाईट घोषित केला आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी जर पाहायला गेलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा ऑफ कटर होता. बॉल बरोबर पडल्यानंतर बरोबर बाहेर निघाला. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रियानसाठी. हो आखूड टप्प्याचा बॉल स्लॅश केला. फिल्डर त्या ठिकाणी पायानं बॉलला स्टॉप केलाय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त एकच जाब इथून कंप्लीट होईल. बॉल अगदी त्यांच्यापासून दूर होता. प्रयत्न केला, पाय मध्ये टाकला, पायानं बॉलचा गती कमी केली, त्यानंतर मला बॉलला अडवलं आणि मग एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 2 धावा धाव फलकावरती आल्यात. आणखीन एक मॅच आपल्याला इथून कव्हर करायची आहे. हो इथे देखील आपण पाहताय फटका फसलाय. मिस टायमिंग होता. अगदी आपण पाहताय मिडॉनच्या डोक्यावरून केला होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आले तोपर्यंत आणखीन एक सिंगलच इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. विकेट्स आली एक. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा वारंवार खऱ्या अर्थानं इथे मात्र अँगलमध्ये बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करतात. मोमेंटम कॅचअप करायचा प्रयत्न करतात. बॉलरला बॅट्समनला थोडंसं बीट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॅट्समन देखील हुशार आहेत. आता त्यांनी देखील ओळखलं. त्यावेळी मात्र नेमकं त्यांचा बरोबर व्हेरिएशनला ओळखूनच बॅटिंग केली जाते. आणखीन एक वाईट आला. धावसंख्या जाऊन पोहोचले 4. हो शॉर्ट बॉल हुक केलाय बॉलला. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 6 धाब्यांसाठी षटकार. 10 धावा. इस्माईल भाई आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. इस्माईल भाई आपण अरफात भाई आप देखील आओ. आपका देखील यहाँ पे सहर्ष स्वागत है. ताहिद और साहिल. ताहिद भाई और साहिद भाई यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक वाईटच बॉल आला. 11 धावा धाव फलकामध्ये आतापर्यंत 4च बॉल झाले. थोडंसं लांबवलं हे षटक अगदी आपण पाहताय, कारण की आतापर्यंत या षटकामधला पाहायला गेलं तर 3रा वाईट बॉल. हो यावेळी फ्लिक करायचा होता, व्यवस्थित कनेक्शन झाला नाहीये. पाठीमागे पाहताय आपण शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत. तिथून जर पाहायला गेलं तर मात्र एक सिंगलच धाव आली आहे. म्हणजेच काय तर 12 धावा धाव फलकावरती. प्रयत्न चांगले झालेत खऱ्या अर्थानं रियानचे. आपण पाहताय एक मोठा बिगिट आला, तो अपेक्षित होता, तो येणं गरजेचंच होतं, कारण की पहिलं षटक आहे, तिथे विकेट्स देखील आली आहे. अशा वेळी 10+ धावा पहिल्या षटकामध्ये येणं फार गरजेचं आहे आणि त्या काम खऱ्या अर्थानं रियान आणि त्याच्या साथीनं आपण जर पाहायला गेलं तर समी. हो यावेळी परफेक्ट ब्लॉक होलमध्येच टाकला. बॅक टू द बॉलर. पकडता आलं नाहीये, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होणारच नाहीये, कारण की रिक्स आता घ्यायचीच नाहीये. 3 षटकांची मॅच म्हणजे पहिलं षटक जर पाहायला गेलं तर धावा आल्यात 12. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये 20+ धावा जर आल्या तर एक चांगली टोटल धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि ती जर का टोटल धाव फलकावरती जोडली गेली तर मात्र तेवढे चांगले गोलंदाज अगदी जर पाहायला गेलं तर वकार 11 या टीमकडे आहेत आणि तिथून ती धावसंख्या बचाव करू शकतात. तेवढं टार्गेट तर मात्र आता गोलंदाजांसाठी सेट करावा लागेल. एका ओव्हरमध्ये 12 आल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये 20+ धावा बनवायचे आहेत. हेच आता कानमंत्र खऱ्या अर्थानं देत असताना कॅप्टन देखील आपल्याला पाहायला मिळतील. हेच सांगतात 2 फलंदाजांमध्ये चालू असलेली ही पार्टनरशिप ही शेवटच्या बॉलपर्यंत जर अशीच चालू राहिली तर मात्र नक्की 30+ धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील.
कारण की टार्गेट सेट करत असताना पार्टनरशिप ही फार मौल्यवान असते. पार्टनरशिप ज्यावेळी बिल्डअप होत असते त्यावेळी धावा येत असतात. कारण की अगदी दोन्हीकडनं जर पाहायला गेलं तर आक्रमण होणं हे फार गरजेचं राहील. रियानच्या षटकार हॅट्रिकसाठी फायर ग्रुप दामद यांच्याकडून 3,000 रुपये. 3 षटकारांसाठी 3,000 म्हणजे एक षटकार तुमचा 1,000 रुपयाला आहे. परंतु 3 मारले तरच 3,000 मिळतील. हो पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं रियाननं. बॉलला सरळ फाटून दिलाय वाडी स्लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. बुरांचा पहिल्या बॉलवरती हा षटकार. स्वागतच केले बुरांचं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती. रियानच्या 3 षटकारांसाठी फायर ग्रुप दामद यांच्याकडून 3,000 रुपये लागले. तसा पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. आता अजूनही जर 2 आले तर मात्र 3,000 रुपयाचं कॅश प्राईज जरूर असेल. परंतु ते 2 षटकार येतील का की बुरान इथून कमबॅक करेल हे देखील पाहावं लागेल. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती बुराननं, परंतु आता रियाननं त्याच्या हो शॉर्ट बॉल होता. इथून जर पाहायला गेलं तर पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. परंतु 1 बाउन्स नक्कीच दिला जाईल. एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्सर टाकू शकता. दुसरा बाउन्सर आला तर मात्र तिथे तुम्हाला पनिश केलं जाईल. तो बॉल तुमचा कदाचित नो दिला जाईल. आणि हेच आता मात्र अंपायर्स देखील गोलंदाजाची चर्चा करताना पाहायला मिळाले. हो यावेळी देखील आपण पाहताय पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला म्हणून काय झालं, तिथून देखील मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे दाखवणारे हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत रियानच्या समोर. आपण पाहताय पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. हो आणखीन एक आउटसाइड दी ऑफ स्टंप. परफेक्ट वाईड यॉर्कर. आता पंचांना चेक करायचं आहे, शहानिशा करायची आहे. हा बॉल वाईड आहे की नाही या ठिकाणी चेक केलं जाईल. सर इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर आतमध्येच आहे व्हाईट लाईनचा बॉल. अगदी आपण पाहता थोडंसं आतमध्ये देखील आला, थोडंसं टर्न देखील घेतलं बॉलनं आणि तिथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बरंच चेक केलं गेलं. हो यावेळी फटका चांगला आहे, ताकद होती या फटक्यामध्ये. त्यानंतर नजाकत देखील पाहायला मिळाली. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय. रियानच्या बॅटमधून षटकार. जसे शॉर्ट बॉल त्याच्या समोर येतात तसे त्याची बॅट अगदी तलवारीसारखी चालतीये. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडेच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. या धावा बनवायच्या होत्या, या धावा हव्या होत्या वकार्स 11 टीमला. त्या धावा येत आहेत, परंतु ते जे 3 डॉट बॉल आले ना त्याच्यावरती एखाद 2 सिंगल आली असती ना तर मात्र मजा आली असती या मॅचमध्ये. थोड्याशा धावा आणखीन ॲड झाल्या असत्या. हो यावेळी अगदी आपण पाहताय फुडामध्ये टाकला होता, ओव्हर पिच होता, परंतु बाट लवकर फिरली. त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड झाला. आणखीन एक चांगलाच बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय आणि इथून देखील पंच सांगतात डॉट बॉल आहे.
चला सौद 11 टाइमपास करू नका. चला लगेच स्टार्ट करा. तिसरं षटक प्रगतीपथावरती येईल आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी मिजान आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय मिजानला तुम्ही पाहू शकता. तिसरं षटक घेऊन दामत प्रीमियर लीग 2025 आजचा पहिला दिवस स्पर्धेचा. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावा धावफलकावरती. 7 बाय नजे आणि तदनंतर मुसाबाय या दोनही आयोजकांनी घेतलेली ही मेहनत आपण पाहताय. भरपूर सारी मेहनत घेतली DPL यशस्वी करण्यासाठी आणि पहिला दिवस आत्तापर्यंत अगदी आपण पाहताय ना यशस्वीरित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगला खेळ संपूर्ण दामतकरांचा या स्पर्धेमध्ये राहिलाय आणि त्यांच्या खेळानं प्रत्येक दामतकर खऱ्या अर्थानं प्रभावित झालाय. हो समोर आले होते इथे मात्र चुकी झाली सैफकडनं. झेल ड्रॉप झाला. त्यानंतर बॉल देखील आपण पाहताय डीपेक्षा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. चौकार. झेलच्या नादामध्ये 4 धावा देखील इथून मात्र देऊन बसला. बरोबर झेलवरती पोहोचले होते. तो कॅरी करणं गरजेचं होतं. तिथे मात्र चुकी झाली. थोडेसे पुढे निघून आले. त्यानंतर मात्र आज चौकार पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 वरती. पहिला बॉल खऱ्या अर्थानं या षटकातील फेस करत असताना फलंदाज समीच्या बाटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सरळ पाठवलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. शेवटचं षटक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण होणं अपेक्षित आहे. ते आक्रमण चालू झालंय. 34 धावा धावफलकावरती आल्या या षटकाराच्या साह्यानं. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. आतापर्यंत 34 आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये आणखी किती धावा येतील हे देखील पाहणं अपेक्षित असेल. टार्गेट हे किती धावसंख्येचं असेल हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34. हो फुलटॉसच होता. समोरच्या दिशेनं फोर्स केला. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय. डीपमध्ये फिल्डर आलेत. त्या ठिकाणी आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. समी आणि रियान. एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल समीच्या बॅटमधून आणि तदनंतर रियानच्या बॅटमधून 3 षटकार, 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. कशासाठी सर? हाईट फॅक्टर. ओके विमरसाठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं हा रिव्ह्यू घेण्यात आला. हो फुललेनचा बॉल. यावेळी जर पाहायला गेलं तर एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटले. दुसरी धाव इथून हो दोघांमध्ये धडकच झाली आहे. इथून आपण पाहता एकच धाव पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर फलंदाज समी त्या ठिकाणी बाद झाला. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 36. पाणी घेऊन जा मैदानात. पाणी घेऊन जा. जोरात टक्कर झाली त्या ठिकाणी दोन्ही बॅटरमध्ये.
ओ फटका इथे देखील चांगला खेळला आणि इथून देखील आपण पाहताय षटकारच आपल्याला पाहायला मिळतोय. रियान जखमी शेर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय धुमाकूळ घालतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 42 वरती 42 42 जावा. जी धावसंख्या हवी होती वकार्स 11 टीमला ती धावसंख्या इथून मात्र प्राप्त झाली आहे. काय बॅटिंग केली आहे रियान आणि त्यानंतर समी या दोन फलंदाजांना. ओ फुलटॉस बॉल परंतु मिस टायमिंग राहिलाय. शाहीद आलाय बॉल खाली आणि अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं झेल कॅरी झालाय. आणि 18 बॉल आणि 43 धावसंख्येचं टार्गेट असेल. शेवटचे 18 बॉल 43 धावसंख्येचं टार्गेट. हे टार्गेट घेऊन आता उतरावं लागेल सौद 11 टीमला मैदानाच्या आतमध्ये. या टार्गेटचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहावं लागेल. चला नेक्स्ट मॅच जिदान 11 आणि सालिम 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जिदान 11 आणि सालिम 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. चला चला लगेच सुरुवात करा.
जिदान 11 टीमनं टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचसाठी तो डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. परंतु जाऊया मॅचकडे. बॉलिंग मार्कवरती आलाय नबील. समोर आपण पाहताय सौद टीमचा पुरस्कर्ते आणि त्यानंतर टीमचे कॅप्टन. नॉस्टाकेनवरती आबिद खोत आणि गोलंदाज नबील. हो, पहिला चेंडू हलक्यातनं स्केअर केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एक धावीतून कंप्लीट होईल. गुड ड्रायव्हिंग बिटवीन विकेट. समोरून मात्र एक सिंगल धावीतून कंप्लीट केली जाते. नबीलचा हा बॉल जर पाहायला गेला तर थोडासा हाफ ट्रॅकर होता, बाहेर जाणार होता, त्याला मात्र बाहेरच्या दिशेनं कट केलं होतं. बॅलेन्स जास्त स्ट्रॉंग नव्हतं खऱ्या अर्थानं सौदचं, आणि तिथून मात्र एक सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. टार्गेट जर पाहायला गेलं तर 43. 18 बॉलमध्ये ते टार्गेट आहे. मोठं टार्गेट आहे 18 बॉलमध्ये. हो, आणखीन एक चांगला बॉल ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफमध्ये प्लेअर आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. अगदी जर पाहायला गेलं तर थ्रो देखील ॲक्युरेट अगदी सॅकिंग एंडवरती. तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळते. नबीलचं हे षटक फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. 3 षटकांची मॅच. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये 2 षटकही रेग्युलर आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलमध्ये फक्त 2च धाव आतापर्यंत नबीलनं खर्च केल्यात. हो, लोअर फुलटॉस बॉल. त्या बॉलवरती मात्र आलाय हा बन बाउन्स चौकार, की अगदी जर पाहायला गेलं तर मिड ऑफ आतमध्ये. लॉग ऑफ मध्ये कोणताही प्लेयर नाहीये हे पाहितलं होतं सौदनं. समीरजी पोंजेकर साहेब या ठिकाणी उपस्थित जाऊ. झेल घेण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं होतं, परंतु अगदी 3-3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. ट्राय झालंच नाहीये झेलपर्यंत जाण्याचा. एक धाव इथून देखील कंप्लीट होईल. एक सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 7 वरती. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी संयमी सुरुवात, शांत सुरुवात. सिंगल डबलला प्राधान्य. मध्येच एक चौकार देखील आला. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समजदारीपूर्वक क्रिकेट खेळलं जात आहे. ही समजदारी कुठपर्यंत दाखवली जाईल हे देखील पाहावं लागेल. हो, फुलटॉस बॉल. हॅमर केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, पकडले कॅच. आणि पंचांनी इथे लगेच अगदी DRSचा वापर केला हाईट फॅक्टरसाठी. आपण या ठिकाणी चेक करतो MTC लाईव्हच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल होता. पूर्णपणे अगदी बेंड देखील झाले होते. फलंदाज आपण पाहताय शॉट खेळत असताना, आणि तिथून मात्र हा फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही आहेत. विकेट्स आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला फटका होता, परंतु थोडीशी ताकद, थोडीशी एलिव्हेशन कमी मिळालं. अबिद खोत यांचा आपण पाहताय. आणि काऊ कॉर्नरमध्ये त्या ठिकाणी मात्र चांगला झेल कॅरी झाला आणि एक चांगला फलंदाज देखील इथून परतताना आपल्याला पाहायला मिळेल. अबिद खोत इथून बाद होत आहेत. पहिली विकेट्स आली आहे अगदी 7 या धावसंख्येवरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अनस आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना. 3ऱ्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेला. तेरा बॉल आणि 36 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचे 13 बॉल, 36 धावसंख्येची आवश्यकता. अनस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल आहे, परंतु क्रिटिकलला आता मात्र चांगली बनवावी लागेल. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. हो, शॉर्ट बॉलच टाकलाय. बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 11 धावा धाव फलकावरती. अनसच्या बॅटमधून आल्या आल्या चौकार पाहायला मिळाला. आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 11 वरती.
चला टीम मीटिंग करू नका, आणखीन एक मॅच आपल्याला खेळायची आहे. अजूनही 12 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे प्रति षटक 16ची सरासरी राखायची आहे. एका ओव्हरमध्ये 16 धावा जर आल्या तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग इथून केला जाईल, परंतु ते धावा येणार की त्या धावांचा बचाव केला जाईल हे देखील आपल्याला 12 बॉलमध्येच पाहायला मिळेल. आणि आता सगळ्यात एक्सपिरियन्स गोलंदाज वकार्स 11 टीमचे आपण पाहताय सरफराज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये त्यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहणार आहोत. समोर आपण पाहताय टीमचा कॅप्टन ओ फुलटॉस बॉल पहिल्याच बॉलवरती सौदच्या बॅटमधून आला हा षटकार. सरासरी प्रतिषटक 16ची राखायची, पहिल्याच बॉलवरती 6 आल्यात. धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 17 वरती. असे बॉल तुम्ही या फलंदाजाच्या समोर टाकूच शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावीच लागेल. टप्पा तुम्हाला अचूक ठेवावाच लागेल. अचूक टप्पा ठेवला, व्हेरिएशन जर आणली तर मात्र इथून मात्र या धावा बचाव करू शकाल. त्यासाठी तशी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हो, इथे चान्स बनला होता. एसटी रक्षक अगदी आपण पाहताय एस्टनच्या बरोबर चिटकूनच उभे होते, त्याच्यामुळे आज हेल कॅरी करता आला नाहीये. मोहम्मदजी टिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साजी नजे साहेब आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. आपण या मुख्य व्यासपीठावरती. दामत प्रीमियर लीगमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. जेवढं स्पीडअप कराल तेवढी एक मॅच आणखीन एक्स्ट्रा होईल. फैसल अडाल आपल्याला देखील रिक्वेस्ट आहे, आपण देखील यायचं आहे. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे आपली डिलिव्हर केला. गोलंदाज सरफराज यांनी पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण झालं, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर हा डॉट बॉल. येणारे बॉल शिल्लक असतील 9 धावा बनवायचे, त्या म्हणजे 25. 9 बॉल 25चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु फटका फसला, मिस टायमिंग. हो, झेल ड्रॉप, परंतु एकच धाव इथून पाहायला मिळतीये. चांगली संधी होती, खऱ्या अर्थानं अनस बाद झाला असता, नवीन फलंदाज वरती आला असता, आणखीन एखादा बॉल चांगला आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळाला असता का. या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं जर आणि तरच्या आहेत, परंतु चांगलीच गोलंदाजी करत होते सरफराज. ही कॅच घेणं फार गरजेचं होतं, कारण की अनस इंजिनियर देखील पाहायला गेलं तर भरपूर चांगली बॅटिंग करत असतात, परंतु ते आता त्यांना जीवदान मिळालंय. हो, दूर भरून खेळलाय, पुन्हा एकदा मिस टायमिंग राहिलाय. रियान त्या ठिकाणी आहे, जज करतोय. हो, वाडा जज पकडली एक कॅच. आनंदची कॅच जरी सुटली असेल तरी देखील सौदची कॅच इथून मात्र रियानने पकडली आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट्स इथून मात्र मिळती आहे. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा इथून ठरू शकते सौद 11 टीमसाठी, कारण की सौद इथून बाद झाला. चांगली बॅटिंग करत होता, चांगली फटकेबाजी करत होता, तो बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आसिफ हे बॅटिंग करण्यासाठी आलेत. या षटकातील जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल बाकी आहे. चला, टाइमपास करू नका, लगेच थोडंसं फास्ट करा. एक बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन त्यानंतर मात्र फक्त 2च धावा दिल्या. उर्वरित 4 बॉलमध्ये 1 विकेट देखील मिळवली. इतकं चांगलं कमबॅक आपल्याला सरफराज यांचं पाहायला मिळालं. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फलंदाज आसिफ 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी गेलेत. लेफ्टी बॅटर आहेत. आता त्यांचा ॲडव्हान्टेज काय असेल या मैदानावरती हे देखील पाहावं लागेल. लेफ्टी बॅटरसाठी थोडंसं ॲडव्हान्टेज आहे, कारण की हवा त्याच बाजूनं नेमकी आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या हवेचा वापर त्या ठिकाणी होईल का, की गोलंदाज आता इथून मात्र चांगली चमत्कारी गोलंदाजी करेल, कारण की या षटकातील एकच बॉल बाकी आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजे 24. फिल्डिंग इथे मात्र थोडीशी सेट केली जाते. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली आहे. चला, जास्त नका वेळ घेऊ सर. जास्त वेळ नका घेऊ सर.
प्लीज आपल्याला रिक्वेस्ट केली जाते आयोजकांच्या माध्यमातून देखील, कारण की आणखीन एक मॅच आपल्याला खेळायची आहे. पण सेकंड बॅटिंग ज्यांची येईल त्यांना थोडासा प्रॉब्लेमला फेस करावा लागेल. हो, फुलालेनचा बॉल ऑन साईडला खेळून काढला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. हो, बॉल हातातून निसटला. तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथून सहजरित्या कंप्लीट होतील. जिथे एकच धाव खऱ्या अर्थानं मिळाली असती तिथे मात्र या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धाब्यानं स्ट्राईक आता मात्र स्वतःकडे ठेवल तो अनस. येणारे बॉल शिल्लक असतील ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 22. 6 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21, बनवायचे 22. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. 5 मध्ये 8 होत्या, शेवटच्या बॉलवरती 2 आल्या. जिदान 11 आपला डिसिजन अजून पेंडिंग आहे. जिदान 11 बॅटिंग का? ओके, बॅटिंग करायची त्यांना. म्हणजे सालिम 11 तुम्हाला फिल्डिंग करायची, तुम्ही तसे रेडी राहा. कारण की आता वेळ तुम्ही जर जास्त केला ना तर तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची, हे लक्षात असू द्या. चला मॅच स्टार्ट करा ऑफिशियल. बघा सूर्य अस्ताला चाललाय पूर्णपणे, आपण पाहू शकता. म्हणजे लगेच अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला मैदानाच्या अगदी चारी बाजूने काळोख पाहायला मिळेल. आणि आता काळोख व्हायला सुरुवात देखील झाली, कारण की सूर्य अस्ताला चाललाय आणि आपल्याकडे फ्लड लाईट नाही आहेत, फक्त टावर उभे आहेत. त्यांच्यावरती हॉलिजन्स नाही आहेत, त्याच्यामुळे ते चालू होणार नाही. 6 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत त्या म्हणजे 22. आणि गोलंदाज रियान गोलंदाजी मार्कवरती आला. समोर अनस, 9 सेकंडवरती आसिफ. हो, पहिला बॉल, बॅक टू द बॉलर, पकडली एक कॅच. अनसला इथून परतावा लागेल. आणखीन एक चांगली विकेट मिळाली आहे. 6 मध्ये 22 ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती विकेट्स आता 5 मध्ये बनवायचे आहेत 22. मुजम्मिल जी नजे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत दामद प्रीमियर लीग मध्ये. 5 बॉल आणि 22 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण की शाहीद आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो देखील मोठे फटके मारू शकतो, त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे, ती गुणवत्ता त्याच्याकडे देखील ठासून भरली आहे. त्याच्यामुळे मॅच बाकीत करणं फार कठीण राहील. ही मॅच कोणता संघ जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. 5 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. एकात 2 मोठे फटके आले तरी मॅच बनेल सौद 11 टीमसाठी. चांगली सुरुवात झाली होती, चांगल्या धावा येत होत्या. तिथे खऱ्या अर्थानं आबिद खोत यांची विकेट आल्यानंतर हे सर्व काही समीकरण पाहायला मिळालं. हो, लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळून काढला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी आपण पाहताय. तोपर्यंत एकच धाव घेतली जाते. एक धाव घेतल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22. अजूनही येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 4 धावा बनवायचे त्या 21. सर प्लीज प्लीज सर, टाइमपास नका सर. चार बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच क्रुशियल आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु टाइम आपल्याकडे कमी आहे, हे देखील तेवढंच खरं आहे. हो, इथून आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. 4ला 20, एक खराब बॉल आलाय. अजूनही मॅच बनली आहे. 4 मध्ये 20 म्हणजे 3 मध्ये जर 3 मोठे फटके आले तर 1ला 2 अशी परिस्थिती पाहायला मिळेल, किंवा 1ला 2 आल्यानंतर 3 मोठे फटके आले तरी मॅच बनेल. 4 बॉल 20. हो, चांगला बॉल, फुल लेनचा बॉल, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे. आता 3 बॉल 19 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल 19 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे सातत्यानं फिल्डिंगमध्ये चेंजेस करावं लागतात. तो टाईम तिथे मात्र एक्स्ट्राचा आपण पाहताय घेतला जातो. हो, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन फुल करायचा होता, फटका फसलाय, मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली कॅच. आता 2 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 19. दोन बॉल
आणि 2 बॉलमध्ये 19 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर रियानने 2 विकेट्स मिळवल्यात, 1 वाईड आल्यात, 2 सिंगल आल्यात. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्यात, त्यात 3. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिदान 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सालिम 11. आणखीन एक बिग फाईट. आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची मॅच असेल ती 3 ओव्हरची. हो, इथे चुकी झाली आहे. पंच सरळ सांगतात हा नो बॉलच आहे. हा बॉल अगोदरचा नो असा तर मजा आली असती. तर नो बॉल आला. नेक्स्ट बॉल फ्रीचा असेल, 1 धाव ॲड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 25 वरती. येणारे बॉल शिल्लक असतील आता 3 आणि धावा बनवायचे 2 बॉल बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 8. फ्रीचा बॉल होता, त्याच्यावरती कॅच आउट नाहीये, म्हणजे 1 बॉल आणखीन एक तुम्हाला खेळावा लागेल. हो, चांगला बॉल आणि अशा प्रकारे मॅच जिंकली वकार्स 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम सौद 11. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला लगेच सालिम 11 टीम मैदानाच्या आतमध्ये बघा लगेच दाखल झाली आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे की त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. मग त्यांनी जर टाइमपास